ट्रेड घेतला आहे आणि एकदम बड्या ट्रेड चालला जबरदस्त. आणि आपण काय म्हटलं होतं हाय ट्रेडर्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्व? बड्या एकदम मस्त. आज आहे शनिवार आणि उद्याच्या आहे रविवार, तर आज 2 दिवस मार्केट राहते बंद. तर त्या कारणानं आपण आता ट्रेड करणार आहोत BTC मध्ये. BTC वॉच करणार आहोत आपण, काय आपल्याला कसा ट्रेड भेटते, काय ट्रेड भेटते. आपण सर्व आता सेटअप केलं तर आहे, सर्व सेटअप केलं आहे. सेटअप आता करंटली टाईम होऊन राहिला 6:57 म्हणजे 7 वाजून राहिलेले. आज आपण लवकर उठलो कारण काल थोडा एन्जॉय यार, सो जाओ बस. आता तुम्हाला दाखवतो बघा. रुका रुको रुको बघा. आता करंटली टाइम होत आहे 7 वाजले, बरोबर ना. आपण म्हटल्याप्रमाणे 7 वाजले आणि हा बिटकॉइन आपण खोललेला आहे. बिटकॉइन काय मालामाल आहे यार, बिटकॉइन आहे ना. तर आता हा बिटकॉइन खोलून आहे मस्त. आणि इथं जो स्ट्रक्चर बनला आहे ना, हे असेंडिंग ट्रायंगलचं स्ट्रक्चर बनलं आहे. हे बघू शकता तुम्ही. 1 2 3 4 वेळा आहे ना. इथे ह्या ट्रेंड लाईनला सपोर्ट घेतला आहे आणि इथं हे रेजिस्टन्स घेतला आहे बहुत स्ट्रॉंग. तर हे मे बी याचे चान्सेस आहे. हा जो पॅटर्न आहे ना, हा बेरिश पॅटर्न आहे आणि हा बेरिश पॅटर्न खालच्या साईडला ब्रेकडाऊन देऊ शकते. आणि बघू काय होतं. तर आता आहे क्विटेक्सचे मार्केट. हे मी प्रायव्हसीसाठी ठेवतो, सॉरी फॉर प्रायव्हसी. ओके. तर बघा तुम्ही कसं काय मस्त स्ट्रक्चर आहे. आता ब्रेकडाऊन देते, ब्रेकआउट देते. आपण बघू काय होते. तर हेअर यू कॅन सी वी ड्रॉन अ ट्रेंड लाईन हिअर, राईट ना. फर्स्ट इथं ट्रेंड लाईन ह्या लेवलपासून तर ह्या लेवलपर्यंत आपण ड्रॉ केली, राईट. म्हणजे ह्या लेवलला पकडून ड्रॉ केली आपण ट्रेंड लाईन. आणि इथून इथं एक सपोर्ट घेतला, इथे एक सपोर्ट घेतला, इथे एक सपोर्ट घेतला. मे बी याचे हायर चान्स होते इथं सपोर्ट घ्यायचे. तर बघा तुम्ही, इथं सपोर्ट घेतला आहे मार्केटने, बरोबर ना. ती अशी आपल्याला प्रॉपर ट्रेंड लाईन ड्रॉ करता आली पाहिजे. ट्रेंड लाईनच्या मी सांगतो तुम्हाला ट्रेंड लाईन. वरील बघल्याप्रमाणे ती ट्रेंड लाईन होती, बरोबर आहे ना. त्या ट्रेंड लाईन जेव्हा आपण ड्रॉ करतो ना, त्या ट्रेंड लाईनचा जो अँगल आहे ना, तो अँगल हा 45 डिग्रीपेक्षा कमी असला पाहिजे, बरोबर आहे ना. म्हणजे 45 डिग्रीपेक्षा कमी असला पाहिजे, जास्त असला नाही पाहिजे. नाही तर मग ते 90 डिग्री होते सरळ, त्याला काही मतलब राहत नाही. तर 45 डिग्रीचा अँगल असला पाहिजे, तर तो एकदम प्रॉपर ट्रेंड लाईन होते. मी आज त्या ट्रेंड लाईनवरच एक व्हिडिओ बनवून टाकतो वाटल्यास, आणि आय विल अपलोड ऑन माय चॅनल. ओके. 2:13 होऊन राहिले आहे. आणि तुम्ही बघू शकता, आपण हे सकाळी 7 वाजता मार्केट स्ट्रक्चर आपण दाखवलं होतं. आणि आपण काय म्हटलं होतं का, हा एक बेरिश म्हणजे पॅटर्न आहे. आणि त्या बेरिश पॅटर्ननुसार मार्केटने एकदम खाली ब्रेकआउट दिला आहे जबरदस्त होणं. आपल्यासमोर लाईव्ह एक्झाम्पल आहे, बरोबर आहे ना. हे लाईव्ह एक्झाम्पल आहे. बघा आता इथं आपण जेव्हा मार्केट बघत होतो तेव्हा इथं होतं मार्केट, राईट ना. ह्या लेवलला होतं मार्केट आणि इथून सपोर्ट घेऊन इकडं कुठेतरी गेलं होतं. ह्या लेवलला इकडे आलं होतं मार्केट, बरोबर आहे ना. तर मार्केट इकडे येऊन इथे ब्रेकआउट दिला आणि एवढं चांगलं रिट्रेस केलं मार्केटने. बघा, रिट्रेस केलं मार्केटने मस्त. आणि एक बहुत चांगली रॅली दिली बघा. कंटिन्युअसली डाऊन मुवमेंट चालू आहे आता सध्याच्या सिच्युएशनमध्ये. मग नंतर इथून कन्सल्टेशन करून ब्रेकआउट दिल्यानंतर इथे अजून एक प्रॉपर स्ट्रक्चर बनवल्याच्या बादमध्ये हे जे आता मी काय म्हटलं होतं मग, अशी प्रिव्हियस जे लो आहे ते प्रिव्हियस लो एक सपोर्टचं काम करते, किंवा प्रिव्हियस एरिया जो आहे, प्राइस ॲक्शन म्हणतो आपण त्याला, ते एक सपोर्टचं काम करते. बघा इथं मार्केट एका जागी थांबलं होतं, बरोबर आहे ना. तर देर मे बी हाय चान्सेस की मार्केट इथं बी थांबेल, राईट ना. इथून बी मार्केट सपोर्ट घेईल आणि इथून सपोर्ट घेतल्यानंतर मार्केट इथपर्यंत जाण्याचे हाय चान्सेस आहे, ह्या लेवलपर्यंत. हे जो तुम्हाला सप्लाय एरिया दिसत आहे ना, सप्लाय एरिया म्हणजे हा रेक्टँगल झोन, मी याला रेड कलर देतो, बरोबर आहे. आता करंटली टाईम होत आहे 2:36 आणि वी टेक अ ट्रेड हिअर इन दिस कॅन्डल. ह्या कॅन्डलमध्ये आपण ट्रेड घेतला आहे. आता बघू काय होते. तर आपल्याला काही बॅकअपचं काम करायचं होतं लॅपटॉपच्या, म्हणून आपण इथं थोडं बाहेर आलो ह्या अशा व्ह्यूमध्ये एकदम शांत वातावरणात. आणि बघू ह्या ट्रेडचा जो टार्गेट आहे तो, हा जो मी काय म्हटलं होतं, हा जो रेजिस्टन्स एरिया आहे, सप्लाय झोन आहे, ह्या सप्लाय झोनपर्यंत राहणार आहे. लेट्स वी कॅन सी व्हॉट हॅपन. आणि हा जो आहे, हा ग्रीन झोन आहे ना,
याच्या खाली आपला एसीएल राहणार आहे. बघू आता काय होतं. आता 2:42 झालेले आहे, बरोबर आहे ना. आपण ह्या कॅन्डलमध्ये ट्रेड घेतला होता 2:25 कॅन्डलमध्ये एक्झॅक्ट ट्रेड घेतला होता आणि एकदम बड्या ट्रेड चालला जबरदस्त. आणि आपण काय म्हटलं होतं, ह्या जो सप्लाय झोन आहे, ह्या सप्लाय झोनवर आपला टार्गेट बुक करतो आपण. लाईव्हमध्ये टार्गेट बुक करून टाकू, ठीक आहे. चलो आपण आता बुक केलेलं आहे. मी पार्शियल क्लोज नाही, पूर्ण पोझिशन क्लोज करतो. आणि इथे बघू शकता आपला जो ट्रेड आहे तो पूर्ण क्लोज झालेला आहे. आणि हा जो ट्रेड होता हा फक्त एक एज्युकेशनल अँड एक पेपर ट्रेड होता. मी बिटकॉईनमध्ये ॲक्च्युअली रिअल मनी यूज करत नाही म्हणून. शकता आपण जो ट्रेड घेतला होता, बरोबर आहे ना, ज्या लेवलला आपण एक्झिट केलं होतं आणि ज्या लेवलला आपलं एंट्री होती, बरोबर आहे ना. आपली एंट्री आणि एक्झिट हे दोन्ही पण एकदम प्रॉपर होते, राईट. आता तुम्हाला दाखवतो मी की काय हाल झालं मार्केटच्या आणि काय झालं. ओके ठीक आहे. बघा आपण ह्या लेवलला एक्झिट केलं होतं इथे, राईट. इथे एक्झिट केलं होतं आपण आणि इथे कुठेतरी एंट्री घेतली होती, राईट ना. एकदम बॉटमला एंट्री घेतली होती. आणि हा जो रेजिस्टन्स लेवल आहे ना, ह्या एक्झॅक्ट लेवलला आपण एक्झिट केलं होतं, बरोबर आहे ना. कारण इकडून जो पास्ट एरियामध्ये बघू शकता तुम्ही, इथं व्यवस्थित एकदम यानं अगोदर सपोर्टचं काम केलं, नंतर इथं 2-3 वेळा इथं रेजिस्टन्सचं काम केलं, बरोबर आहे ना. नंतर इथं जाऊन सुद्धा रेजिस्टन्सचं काम करेल, कारण इथून जो आहे ना यानं बहुत स्ट्रॉंग एक म्हणजे एरिया क्रिएट केला होता जिथं मॅक्झिमम प्रमाणात सेलर्स होते. ह्या कारणाने मी इथं सेल केला आहे, ठीक आहे. आणि मार्केटमध्ये प्रॉपर आपली एंट्री आणि एक्झिट असणं खूप जरुरी आहे. आणि त्या ट्रेडमध्ये राहणं म्हणजे प्रॉपरली पेशन्स ठेवणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. ओके चला अजून बघूया आपण काही अजून नवीन भेटलं. इकडं मस्त चिल एकदम शांत वातावरणामध्ये बसून आहो. आणि हे आपलं सर्व सेटअप चालू आहे इथं, मस्त बड्या चालू आहे ना. हे बघा आता एकदम कन्सल्टेशन करून मस्त एकदम डाऊन साईडची मुवमेंट देऊन राहिला आहे. आता करंटली टाईम होत आहे 4:06 होऊन राहिले, आता 7 मिनटं झाले, बरोबर आहे. आता इथं बड्या एक रिट्रेसमेंटची वाट बघू आपण. बहुत इंटरेस्टिंग आहे मार्केट. मस्त BTC एकदम खतरनाक चालू आहे भाई, बहुत बढिया. 5 मिनटाचा टाइम फ्रेम मी वॉच करतो. बघा आता मार्केट तर यार पुरा माहोल करताय यार, माहोल. बघा आता तुम्ही, इथं मी मस्त एंट्री टाकली होती, इथवरी मार्केट आलं होतं वरतं, पण थोडं माझ्या एंट्री थोडी लेट झाली. मस्त आहे ना. मी काय म्हटलं होतं, मार्केट रिट्रेस देईन नंतर मी एंट्री करेल, राईट. मी इथे एंट्री प्लॅन केलं पण आपल्याला एंट्री भेटली नाही. पण आता हे एंट्री आपण इथंच कॅन्सल करू लाईव्हमध्येच. आणि याच्या पुढं आपल्याला ट्रेड नाही करायचे आहे. आणि इथंच आपलं सर्व आजचं क्लोज करू, ठीक आहे. थँक्यू सो मच. तर अशा प्रकारे आजचा जो व्लॉग आहे तो आपण इथंच एंड करून टाकू. आणि आजच्या मार्केटमधून तुम्हाला काय लर्निंग भेटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आता मी इकडे ह्या एरियामध्ये आहो, अशा मस्त ह्या एरियामध्ये, कारण आलो आहो बिकॉज नेटवर्कची फार कमी असल्यामुळे गावामध्ये मी ह्या एरियात येऊन बसतो जेव्हा माझ्याकडे नेटवर्कची कमी असते तेव्हा. आणि आता सर्व लॅपटॉप वगैरे मोबाईल वगैरे मला अपडेटला लावायचे आहे म्हणून मी इकडे आलेलो आहो. चला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा.